आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। देवळा तालुक्यातील 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कार्यकाळासाठी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज सोमवार दिनांक 21 एप्रिल तहसील कार्यालयात आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली। या सोडतीत बिगर अनुसूचित क्षेत्रातील 20 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। तसेच उर्वरित 22 ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्रात असल्याने तिथे अनुसूचित जमाती आरक्षण हे निश्चित असते। या सोडतीनुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी निंबोळा, कुंभारडे, लोणारे, महात्मा फुले नगर, तिसगाव, डोंगरगाव, फुले नगर, वासोळ, फुले माळवाडी, मेशी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी देवपूरपाडे, गिरणारे, वराळे, चिंचवे, सटवाईवाडी, अनुसूचित जाती प्रवर्ग महालपाटणे, अनुसूचित जमाती प्रवर्ग खालप, सांगवी, उमरणे आरक्षण काढण्यात आले। आज सोडतीनंतर येत्या 23 एप्रिल 2025 रोजी देवळा तहसील कार्यालयात बिगर अनुसूचित क्षेत्रातील 20 व अनुसूचित क्षेत्रातील 22 अशा एकूण 42 ग्रामपंचायतीच्या महिला आरक्षणासाठी विशेष सोडत आयोजित करण्यात आली। त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचे लक्ष या सोडतीकडे लागून आहे। ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही आरक्षण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात असून भविष्यातील नेतृत्व ठरणाऱ्या या आरक्षणावरती स्थानिक राजकारणातील समीकरणे ठरणार आहेत। बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य।